एकाला मारहाण करून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न फसला. सांगलीत 2 महिलांसह चौघांविरोधात गुन्हा. पोलीस अनोळखी दोघांचा शोध घेत आहेत. 2 भावांच्या वादात एकाच्या सांगण्यावरून दुसऱ्याला मारहाण करून त्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न फसला. मारहाण करून धमकी देणाऱ्या वैजयंती संतोष कन्हेरी राहणार नागोबा कट्टा मिरज, प्रतिभा विलास कुलकर्णी राहणार बापटमाळा महादेव मंदिरामागे सांगली या दोघींसह अनोळखी दोघांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जमीर अब्बास शेख वय वर्ष 45 राहणार उत्कर्ष हडको कॉलनी अभयनगर सांगली यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी जमीर शेख आणि त्याचा भाऊ समीर शेख यांच्यात हडको कॉलनीतील घरावरून वाद झाला आणि समीर हा जमीरला घर खाली कर म्हणून त्रास देत होता. दिनांक 21 रोजी दुपारी 3 वाजता जमीर शेख हे मुलांना शाळेतून आणण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळेस कुपवाड फाट्यावरून जवळ मोपेडवरून आलेल्या 2 महिलांनी जमीर यांना अडवले. त्यांनी जमीर राहत असलेल्या प्लॉटबाबत विचारणा सुरू केली. चर्चा सुरू असताना दोघींपैकी एकीने तू आमच्याशी अश्लील चाळे करतोस काय असं म्हणून मारहाण केली आणि दोघे मारहाण करत असताना अनोळखी दोघेजण तिथे आले. त्यांनी जमीर यांना मारहाण सुरू केली आणि हा सर्व प्रकार पाहून गर्दी जमता दोघे अनोळखी पळून गेले. जमलेल्या लोकांनी महिलांना थांबवून ठेवले. जमीर यांना कॉल करून पत्नी आणि भाऊ सलीम यांना बोलावून घेतलं. जमीरची पत्नी शाहीन हिने दोघा महिलांना विचारतात त्यांनी वैजयंती कन्हेरी आणि प्रतिभा कुलकर्णी अशी नावे सांगितली. जमीरचा भाऊ समीर यांनी त्यांना मोबाईलवर जमीरचा फोटो पाठवून त्याला रस्त्यात अडवून मारहाण करून विनयभंगाची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यासाठी पाठवल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघी महिलांना संजयनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाणीत जखमी जमीर उपचारानंतर दोघींसह पळालेल्या अनोळखी दोघांविरोधात त्यांनी फिर्याद दिली आणि यानुसार पोलीस अनोळखी दोघांचा शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.